पहिला प्रश्न आहे, पुढील प्रश्नांसाठी दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय निवडा. 1. ज्या वनस्पती उंच वाढतात आणि ज्यांचे खोड टणक असते त्यांना काय म्हणतात? उत्तर, वृक्ष. 2. ज्या वनस्पती दुसऱ्या वनस्पतींवर वाढतात आणि त्यांच्याकडून थोडे अन्न शोषून घेतात त्यांना काय म्हणतात? उत्तर, परपोषी. 3. फुलांच्या रंगांचा आणि वासाचा वनस्पतींना कोणता उपयोग होतो? उत्तर, कीटकांना आकर्षित करण्यासाठी. 4. कळीचे रूपांतर कशात होते? उत्तर, फूल. कळीचे रूपांतर फुलामध्ये होते. प्रश्न 5. वनस्पती कोणत्या प्रक्रियेने अन्न तयार करतात? उत्तर, प्रकाशसंश्लेषण. 6. प्रश्न, मुळांचे मुख्य कार्य कोणते? उत्तर, पाणी व पोषक घटक शोषणे. पुढचा प्रश्न आहे, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते कोणत्या प्रकारचे मूळ असते? उत्तर आहे, सोटमूळ. तुम्ही हे उत्तर पूर्ण वाक्यामध्ये लिहू शकता. ज्या मुळाला मुख्य मुळापासून लहान लहान उपमुळे फुटतात ते सोटमूळ या प्रकारचे मूळ असते. दुसरा, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी कोणत्या भागाचा उपयोग करतात? उत्तर आहे, वनस्पती आपले अन्न तयार करण्यासाठी पाने या भागाचा वापर करतात. तिसरा प्रश्न आहे, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना कोणते घटक आवश्यक असतात? उत्तर, प्रकाश संश्लेषणासाठी वनस्पतींना हवा, पाणी, सूर्यप्रकाश व पोषक घटक आवश्यक असतात. पुढचा प्रश्न आहे, खालील शब्दकोड्यातील वनस्पतींची नावे शोधून लिहा. इथे आपल्याला एका चौकोनामध्ये शब्दकोडे दिलेले आहे आणि त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या वनस्पतींची नावे दडलेली शोधायची आहेत. या शब्दकोड्यामध्ये दडलेली वनस्पतींची नावे आहेत अळू, अमरवेल, बांबू, मका, पालक, कवठ, कडधान्य आणि लाजाळू. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड का करावी? उत्तर, घरात किंवा परसबागेत औषधी वनस्पतींची लागवड केल्यास किरकोळ आजारांवर घरच्या घरी उपाय करता येतात. प्रश्न दुसरा, जंगलात झाडांना पाणी, खते न घालताही तेथील झाडे मोठी कशी होतात? उत्तर, जंगलातील झाडांना पावसापासून पाणी मिळते. तसेच झाडाची मुळे जमिनीत कुजलेली पाने, फळे व इतर पदार्थांनी तयार होणारे खत यातील शोषून घेतात व मोठी होतात. तिसरा प्रश्न, वनस्पतींचे भाग वापरून बांधलेल्या घरांचे फायदे कोणते? उत्तर, वनस्पतींचे भाग वापरून बांधलेल्या घरांसाठी खर्च कमी लागतो. ही घरे पर्यावरणपूरक असतात. तसेच ही घरे कमी वेळात तयार होतात.